नमस्कार. प्रयोगाचे नाव उष्णतारोधक न फुटणारा फुगा. साहित्य: फुगे, मेणबत्ती, आगपेटी, पाणी, दोरा इत्यादी. सर्वप्रथम एक फुगा घ्या. तो फुगा फुगवा. त्या फुगलेल्या फुग्याचे तोंड दोराच्या साहाय्याने बांधा. फुग्यातील हवा बाहेर जाऊन तो फुगा लहान होणार नाही याकडे लक्ष द्या. आता एक मेणबत्ती घ्या. ती मेणबत्ती आगपेटीच्या साहाय्याने पेटवा. मेणबत्ती पेटल्यावर ती आडवी धरून मेणाचे 3-4 थेंब पडल्यावर त्या जागी ती मेणबत्ती उभी ठेवा. मेणबत्ती आडवी पडणार नाही याची काळजी घ्या. आता फुगविलेला फुगा मेणबत्तीवर धरा. काय होते याचे काळजीपूर्वक निरीक्षण करा. फुगा फुटेल. आता दुसरा फुगा घ्या. या फुग्यामध्ये ग्लासमधील थोडे पाणी नरसाळ्याच्या मदतीने फुग्यामध्ये टाका. हा फुगा फुगवा. फुगलेल्या फुग्याचे तोंड दोऱ्याच्या साहाय्याने बांधा. हा पाणी भरून फुगलेला फुगा मेणबत्तीवर धरा. काय होते याचे काळजीपूर्वक निरीक्षण करा. फुग्यामध्ये पाणी असलेला फुगा फुटणार नाही. असे का बरं होत असेल? तर जेव्हा आपण हवा भरलेला फुगा मेणबत्तीवर धरला त्यावेळेस मेणबत्तीच्या उष्णतेमुळे फुगा फुटला. ज्यावेळेस आपण पाणी भरलेला फुगा मेणबत्तीवर धरला त्यावेळेस मेणबत्तीची उष्णता फुग्यातील पाण्याने शोषली, त्यामुळे फुगा फुटला नाही. अनुमान किंवा निष्कर्ष: फक्त हवा असलेल्या फुग्यामध्ये उष्णतेचा परिणाम लवकर होतो व फुगा चटकन फुटतो. पाणी असलेला फुगा जेव्हा मेणबत्तीवर धरला जातो तेव्हा मेणबत्तीकडून मिळालेली उष्णता फुग्यातील पाणी शोषून घेते, त्यामुळे फुग्याचे आवरण तापत नाही, म्हणून फुगा फुटत नाही. धन्यवाद.